आम्ही सोमनाथ नगर येथील रहिवासी आहे। पहिला रस्ता असा होता का जिल्हा परिषदेने बनवलेला 3 मीटरचा रस्ता होता, पण याच्यानंतर हा रस्ता आता जेव्हा मंजूर झाला तर संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर असतील यांनी काही उद्घाटन केलं नाही, काही बोर्ड लावला नाही आणि कोणत्याही पद्धतीचा बोर्ड लावला नाही। त्यांच्याकडे इस्टिमेट मागितलं तर ते म्हणणं डायरेक्ट तुम्ही अधिकाऱ्यांकडून घ्या किंवा पोलीस स्टेशनला जा, तिथून घ्या। आम्ही ह्या रस्त्याची संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती मागितली, माहितीच्या अधिकाराखाली ते अधिकारीसुद्धा आम्हाला काहीच माहिती देती नाही, कारण हा पहिला 3 मीटरचा रस्ता असून 5.5 मीटरचा रस्ता केला आहे। तुम्ही मोजून घ्या, मोजमाप करा वाटलं तर, कारण ग्रामीणचा रस्ता हा 3 मीटरचा असतो आणि हा 5.5 मीटरचा रस्ता मंजूर कसा काय झाला याची आम्हाला कोणतीही शेतकऱ्यांना माहिती नाही, आम्हाला विचारत घेतलं नाही। हे चौथ्या महिन्यात त्यांनी फक्त मला काय दिलं, फक्त 46 पानांचं हे फक्त इस्टिमेट, आणि मी काय त्याच्यात पूर्ण माहिती मागितली ती जिओ टॅगचे फोटो, बिल काढलं असेल तर एम बी रेकॉर्ड, हे सगळं माहिती मागितल्यानंतर त्यांनी मला फक्त इस्टिमेट दिलं, म्हणे हे आहे, हीच तुमची माहिती। ज्यांच्या जमिनी घेतल्या त्या शेतकऱ्यांना साधी कल्पनाही दिली नाही। रस्त्याचे काँक्रिटीकरण त्यांच्यासाठीच केलं असलं तरी अवघ्या महिनाभरात तडे गेलेत। अंदाजपत्रकात म्हटल्याप्रमाणे जेवढी जाडी हवी होती तेवढी मात्र नाहीये। आमदार हिरामन खोसकर यांच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागानं केलेल्या रस्त्याचं पितळ अवघ्या महिनाभरात उघड पडलंय। त्र्यंबक तालुक्यातल्या सोमनाथ नगर ते महादेव नगर या 2 किलोमीटर रस्त्याचं काम आधी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं केलं होतं, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागानं या रस्त्याची सुधारणा केली, चक्क काँक्रीटचा रस्ता तयार केला। वरकरणी रस्ता केल्याचं दिसत असलं तरी तांत्रिक मान्यतेच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे कामच झालं नसल्याचं दिसून आलं। रुंदी आधी 3 मीटर होती, ती 5 मीटर वाढवण्यात आली। हे करताना रुंदीचे 2 थर घेणं आवश्यक होतं, प्रत्यक्षात मात्र तेवढा थर दिसून येत नाही। साईड पट्टा, गटर हेही तांत्रिक आदेशात ठळकपणे नमूद असलं तरी ना गटर दिसून येत आहे ना साईड पट्ट्या। नुकतंच काम करायचं म्हणून केलंय। काँक्रिटीकरण असल्यानं पाणी मारणं गरजेचं होतं, पण त्यातही कंजूशी केल्यानं अवघ्या महिनाभरातच रस्त्याला तडे गेले। काम नेमकं काय करणार, त्याचा कालावधी, अंदाजपत्रकीय रक्कम, ठेकेदाराचं नाव अशी माहिती देणारा फलक लावला जावा हे तांत्रिक मान्यतेच्या आदेशात स्पष्टपणे सूचित केलं आहे। त्याचंही ठेकेदारानं सर्रासपणे उल्लंघन केलं। काम तर झालं खरं, मात्र भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा टाळण्यात आला। आमदार खोसकर यांनी या कामासाठी 2,24,00,000 रुपये दिले, पण त्यात मात्र तेवढ्या रकमेचं काम झालं नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे। या ठेकेदार, आमदार, सार्वजनिक उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता अशा साऱ्यांचीच भूमिका संशयास्पद ठरली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक। नमस्कार, आम्ही सोमनाथ नगर येथील रहिवासी आहे। माझं नाव मनोहर नामदेव बेंडकोळी। आम्ही आता ज्या रस्त्यावर उभे आहे तो रस्ता आहे वेळे सोमनाथ नगर ते महादेव नगर असा रस्ता मंजूर आहे, आमदार साहेबांनी मंजूर केला होता। तो पहिला रस्ता असा होता का जिल्हा परिषदेने बनवलेला 3 मीटरचा रस्ता होता, पण याच्यानंतर हा रस्ता आता जेव्हा मंजूर झाला तर संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर असतील यांनी काही उद्घाटन केलं नाही, काही बोर्ड लावला नाही आणि कोणत्याही पद्धतीचा बोर्ड लावला नाही, आणि बोर्ड न लावल्यामुळं आम्हाला काही कळलं नाही। म्हणून आम्ही त्यांना विचारायला गेलो असता तर ते कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तर ते डायरेक्ट आम्हाला उडवडीचे उत्तर देतात, काही माहिती दिली नाही त्यांनी। आणि त्यांच्याकडे इस्टिमेट मागितलं तर ते म्हणणं डायरेक्ट तुम्ही अधिकाऱ्यांकडून घ्या किंवा पोलीस स्टेशनला जा, तिथून घ्या। त्या संदर्भात आम्ही काही विचारायला गेलो असतं त्यांनी पोलीस स्टेशनला पण आम्हाला काही माणसांना बोलवलं, त्या पोलीस स्टेशनला पण गेलो आम्ही। आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या रस्त्याची संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती मागितली, माहितीच्या अधिकाराखाली ते अधिकारीसुद्धा आम्हाला काहीच माहिती देती नाही, कारण हा पहिला 3 मीटरचा रस्ता असून 5.5 मीटरचा रस्ता केला आहे। तुम्ही मोजून घ्या, मोजमाप करा वाटलं तर, कारण ग्रामीणचा रस्ता हा 3 मीटरचा असतो आणि हा 5.5 मीटरचा रस्ता मंजूर कसा काय झाला याची आम्हाला कोणतीही शेतकऱ्यांना माहिती नाही, आम्हाला विचारत घेतलं नाही शेतकऱ्यांना। आता जवळजवळ 2 किलोमीटरचा रस्ता आहे, आमचा जवळजवळ 2.5 मीटर ते 2 किलोमीटर एवढ्या जमिनी गेल्या, याची भरपाई शासनानं करून
त्या आणि राहिलेला विषय त्या अधिकाऱ्यांकडून याची परिपूर्ण माहिती घ्यावी आणि त्यांच्यावर कारवाई योग्य ती कार्यवाही करावी आणि कार्यवाही जरी नाही केली तर आम्ही शासनाच्या दरबारी मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. हा रस्ता किती मंजूर आहे ना किती झालेला आहे प्रत्यक्षात? हा 2 किलोमीटरचा रस्ता आहे आणि 900 मीटरचा झालेला आहे. आणि तुम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे त्याला काय काय माहिती विचारली होती? त्यांनी पोलीस स्टेशनला का बोलवलं तुम्हाला? त्याला आमची म्हणजे तेव्हा इथं शेती होती सर. शेतीतून काही ट्रॅक्टर त्यांचे JCB जायचे त्याच्याबद्दल थोडी नुकसान झाली होती. त्याला आम्ही विचारत होतो पण त्यांनी काही माहिती सांगितली नाही. त्याच्यामुळं आमच्या लहान लहान कॉलेजला असलेले मुलांचे नाव त्यांनी पोलीस स्टेशनला दिले होते. त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो होतो. काय गुन्हा दाखल केला होता तुमच्या? गुन्हा दाखल नाही केला पण असे साधे कागदावरती एक अर्ज दिलेला होता त्यांनी. मग पोलीस काय म्हटले तुम्ही तिथे? पोलिसांनी काही नाही समज घातली म्हणा कामात अडथळा आणू नका, सदर काम चालू असू द्या आपल्याच फायद्यासाठी. पण सर आमचं एकच म्हणणं आहे का हा रस्ता एवढा मोठा इथं रस्ता करा कारण ग्रामीण राजमार्ग हा 3 मीटरचा असतो. आता साप्ते वेळेत ते सोमनाथनगर हा 3 मीटरचा रस्ता आहे आणि आपल्याकडे इकडं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 5.5 मीटरचा रस्ता कसं काय होऊ शकतं? कोणत्या कायद्यात आहे असं? जर असं नाही तरी पण शेतकऱ्याला विचारायला पाहिजे का नाही? शेतकऱ्याला कोणत्याही विश्वासात नाही घेतलं, शेतकऱ्याला अर्ज नाही, काहीच नाही दिले, काहीच नाही. आणि ते जे डिप्युटी कोणी असतील त्यांनी सुद्धा कोणाला इथं विचारलं नाही, काही नाही. तसाच रस्ता मनमानी पद्धतीनं केला. आमच्या जमिनी गेल्या याची नुकसान भरपाई आम्हाला कोण देईल याचं उत्तर द्यावा. कॉन्ट्रॅक्टर नाव काय त्याचं? प्रमिला अशोक मस्की. त्या स्वतः आल्या होत्या की इथं? ते काही आले नाही तर त्यांच्याशी काही आमचा कॉन्टॅक्ट नाही झाला पण त्यांचे जे माणसं राहायचे त्यांच्याशी आम्ही संपर्क करायचो सतत. कोण होतं तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावणारं नाव वगैरे? निकम म्हणून त्यांचं नाव आहे, काही पूर्ण नाव नाही माहिती पण त्याने आम्हाला बोलवलं होतं. आता काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे, हा रस्ता जो झाला आहे ना, तो वाढीव रस्ता जो झाला आहे याची आम्हाला भरपाई करून द्यावी. जेवढी आमची जागा गेले त्याची भरपाई करून द्यावी आणि ह्या रस्त्याची आहे चांगले क्वालिटीचा रस्ता बनवा. आता ही तुम्ही बघितला असेल हा एवढा खराब रस्ता बनवला ना का लगेच उकडून गेला. याला पाणी पण किती महिने झाले? हे 1-1.5 महिना झाला आता याला पण पाणी पण नाही मारले. तुम्ही बघितलं असेल या साईडनं तुटून गेलाय रस्ता. साईड पट्ट्या वगैरे? साईड पट्ट्या भरलेल्या नाही, काहीच नाही, काही नाही. जय देवराम बेंडकोळी. मी माहितीचा अधिकार टाकला आणि माहितीचा अधिकार टाकला. शासन दरबारी माझ्या 4 चक्रा झाल्या. मी तिथून तिथून मी चलन भरलं माहिती मिळण्यासाठी चलन भरल्यानंतर त्यांनी मला माहिती फक्त मागितली. 3 महिने झाला, हा 4था महिना चालू आहे. तर 3ऱ्या महिन्यात ह्या 4थ्या महिन्यात त्यांनी फक्त मला काय दिलं, फक्त 46 पानांचं हे फक्त इस्टिमेट आणि मी काय त्याच्यात पूर्ण माहिती मागितली ती. जिओ टॅगचे फोटो, बिल काढलं असेल तर एम बी रेकॉर्ड, हे सगळं माहिती मागितल्यानंतर त्यांनी मला फक्त इस्टिमेट दिलं. म्हणे हे आहे, हीच तुमची माहिती, ही घेऊन तुम्ही जा. म्हणजे यांना पाठीशी कोणतरी घालीत आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो का जय आणि डेप्युटी कोण 22 एक आहे, कोण भांगरे रावसाहेब ना, यांनी संबंधित शेतकऱ्यांना पहिले वर्क ऑर्डर्स खालच्या 2 वळीमध्ये सरळ लेवल आहे का तुम्ही जा तिथं आणि शेतकऱ्यांना सूचित करा का रस्ता वाढत आहे. त्यांनी ही सूचना न देता त्यांनी मनमानी पद्धतीनं आलं काम चालू करून निघून गेला आणि ह्या रस्त्याची पाटी पण लावली नाही, कुठं काहीच नाही, उद्घाटन पण नाही केलं.